वीकेंड म्हणला की हे तर झालंच पाहिजे, तर ते म्हणजे इडली किंवा डोसा, कारण की हे सगळ्यांचं आवडीचं फूड आहे. तर माझ्याकडे इथं खूप दिवस झाले इडली केलीच नव्हती, तर नॉर्मली डोसा वगैरे किंवा मुगाच्या डाळीचा डोसा असं हेच सगळं करण्यात येत होतं. त्यासाठीच आधी तर इडलीचा बेत केला होता. त्यासाठी कालच इथं तांदूळ आणि उडीद डाळ भिजवून ठेवली होती आणि रात्रीच्या वेळेला ते वाटून पीठ तयार करून ठेवलं फर्मेंट करण्यासाठी. आणि सकाळी पीठ छान फुललं होतं आणि मग सकाळच्या वेळेला छान अशी इथं देवपूजा वगैरे करून घेतली अगोदर आणि त्यानंतर मग लगेचच डाळ लावून घेतली आणि चटणी बनवायला घेतली. तर चटणीसाठी शेंगदाणे, डाळ व मीठ, कोथिंबीर, पुदिना आणि पाणी हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि नंतर त्यावरती तडका दिला. तर तडक्यामध्ये इथं मी तीळ ॲड करते, तर त्यामुळे टेस्ट खूप छान येते चटणीला. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि त्यानंतर इथं डाळ वगैरे शिजली होती, तर लगेच सांबार करायला घेतलं. तर सांबारसाठी दरवेळेस मी तर ड्रमस्टिक, भोपळा हे सगळं टाकत असते, पण आज माझ्याकडे काहीही भाज्या नव्हत्या, फक्त कांदा टोमॅटो होतं. त्यामुळं मग मी तेवढंच टाकून सांबार बनवून घेतला. नंतर डाळ वगैरे फोडणीमध्ये टाकली आणि गरम पाणी टाकलं आणि मग नंतर गूळ वगैरे ॲड केला आणि उकळी दिली छान अशी. तर आपलं छान असं सांबार इथं रेडी आहे. आणि त्यानंतर लगेचच मग इथं इडली पात्रात इडली वगैरे लावून घेतली आणि आता आपलं छान असं सांबार वगैरे रेडी आहे, इडली पण रेडी आहे आणि चटणी पण रेडी आहे. तर त्यानंतर छान असा मस्त नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्यानंतर बाकीची सर्व कामे आवरून घेतली. तर तुमच्याकडे पण विकेंडला हा मेनू असतो का, हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.